तर सांगायचं झालं तर आता मी माझा एक तुम्हाला बनवून दाखवलेला आहे. तर इंट्राडे शेअर मार्केट मराठी, समजा मी इंट्राडे ट्रेडिंग करत असेल तर मला कोणते कोणते लागतील तर ते मी या ठिकाणी बनवलेले आहेत. अशा पद्धतीने तुम्ही हे चेंजेस जे आहेत ते करू शकता. ही सगळी सुविधा जी ती आपल्याला चार्टिंगने प्रोव्हाइड केलेली आहे. जे चार्टिंग स्कॅनर बनवलेले आहेत तर ते स्कॅनर्स आपल्याला आपल्या स्पेशल विंगेटमध्ये किंवा स्पेशल डॅशबोर्ड त्याचा कसा तयार करता येईल. इथे एक डॅशबोर्ड बनवलेला आहे 50 SMA ट्रॅकर. कोणते स्टॉक जे ते 50 SMA जवळ आलेले आहेत तर ते मी या ठिकाणी काढून ठेवलेले आहेत. आणि त्याच्यापैकी कोणते स्टॉक्सला 5 मिनिटाच्या कॅन्डलमध्ये ब्रेकआउट आलेला आहे, व्हॉल्यूम ब्रेकआउट आलेला आहे, SMA व्हॉल्यूमपेक्षा जास्त व्हॉल्यूम जे ते ब्रेकआउट झालेलं आहे, म्हणजे याच्यामध्ये मी लगेच ट्रेडिंगचा डिसिजन घेऊ शकतो. नमस्कार मित्रांनो, शेअर मार्केटच्या आणखी एका लर्निंग व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चार्टिंग वेबसाईटवर अवेलेबल असलेलं हे ॲटलास डॅशबोर्ड्स नावाचं हे जे फीचर आहे तर ह्याच्याबद्दल चर्चा करणार आहोत. चार्टिंगमध्ये ॲटलास डॅशबोर्ड हे एक अत्यंत प्रभावी वैशिष्ट्यपूर्ण फीचर आहे जे तुम्हाला शेअर बाजारातील महत्त्वाची माहिती एकाच ठिकाणी पाहण्याची सोय देतं. त्याला क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने डॅशबोर्ड जो दिसतो. या ठिकाणी युअर डॅशबोर्ड्स म्हणजे तुम्ही बनवलेले डॅशबोर्ड्स दिसतात आणि या ठिकाणी टॉप डॅशबोर्ड्स दिसतात. आपण सुरुवातीला फक्त माहिती करून घेऊ की काय काय करता येऊ शकतं. तर या ठिकाणी आपण बनवलेले डॅशबोर्ड आहेत आणि या ठिकाणी टॉप डॅशबोर्ड्स आहेत, म्हणजे चार्टिंग या वेबसाईटवरचे सर्वात टॉपचे जे डॅशबोर्ड आहेत ते आहेत. आता डॅशबोर्ड म्हणजे काय, तर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर डॅशबोर्ड ही एक तुमची वैयक्तिक स्क्रीन आहे जिथे तुम्हाला तुमच्या ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंटच्या गरजेनुसार वेगवेगळ्या माहितीचे छोटे छोटे विभाग तुम्ही जोडू शकतात. त्याला विंगेट म्हणतात. हे बघा, आता हे इंट्राडे ट्रेडर्स डेस्क नावाचं एक डॅशबोर्ड आहे. तर ह्याच्यामध्ये किती 11 विंगेट्स आपण बघितले होते. तर बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 अशा पद्धतीने 11 विंगेट्स म्हणजे 11 वेगवेगळ्या माहितीचे छोटे छोटे विभाग जोडलेले आहेत. तुम्हाला जर वापर करायचा असेल तर तुम्ही याचा सुद्धा वापर करू शकता. तुम्हाला जर कधी तुमच्या स्ट्रॅटेजीनुसार ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला हव्या असतील इंट्राडे ट्रेडिंग करत असताना तर तुम्ही हे सुद्धा वापरू शकता. तुम्ही समजा आठवड्यातून एखाद्या वेळेस मार्केटची माहिती घेण्यासाठी येता तर तुम्ही त्याच्यानुसार वीकली टाईम फ्रेमचे विभाग बनवू शकता. अगदी कस्टमायझेबल आहे हे सगळ्या गोष्टी. या ठिकाणी ज्यांनी बनवलेला असेल हा डॅशबोर्ड त्यांनी इंट्राडे ट्रेडर्ससाठी बनवलेला डॅशबोर्ड आहे. तुम्ही याची डिटेलमध्ये माहिती घेऊ शकता. आता ह्याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे ते आपण बघूयात जरा. इंडायसेस स्टार्ट्स म्हणजे याच्यामध्ये काय आहे की ज्या ज्या इंडायसेस आहेत म्हणजे इंडेक्सेस आहेत, वेगवेगळे सेक्टर्स वाईज इंडेक्स असतात तर त्यांच्यामध्ये किती पर्सेंटेज चेंज जो आहे तो झालेला आहे. आता या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला दिसतंय निफ्टी FMCG ही 0.95% जी ती वाढलेली आहे. आणि सर्वात खाली कोणती आहे तर सर्वात खाली पडलेली सेक्टर कोणतं आजचं तर CNX रिॲलिटी -1.33% पडलेलं आहे. याच्यानंतर कोणत्या हे इंडेक्स झालं. आता हे सेक्टर वाईज आहे. कोणत्या सेक्टरमध्ये आज सर्वात जास्त बुलिश सेक्टर कोणतं होतं तर ते ह्या ठिकाणी दिलेलं आहे. प्लायवूड आणि लॅमिनेट्स मधले जे स्टॉक्स आहेत तर ते स्टॉक्स आज खूप वाढलेले होते, त्याच्यामुळे ते आपल्याला दिसतंय. त्यानंतर सर्वात कमी वाढलेलं जे सेक्टर आहे ते म्हणजे फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये फार जास्त वाढ नाही झाली आणि वरून खाली हे दिसेल तुम्हाला. त्यानंतर सेक्टर ॲडव्हान्सेस हे तेच आहे, फक्त वेगळ्या स्वरूपामध्ये त्यांनी दिलेलं आहे की कोणतं सेक्टर जे ते जास्त वाढत आहे कोणत्या वेळेला. बघा तुम्ही आता 11 वाजेला कोणतं सेक्टर वर होतं तर 11 वाजेला एरोस्पेस आणि डिफेन्स नावाचं सेक्टर जे ते वरती होतं, परंतु त्याच्यानंतर एरोस्पेस डिफेन्स सेक्टर शेवटी काय झालेलं आहे तर ते खाली गेलेलं आहे आणि वरती कोणतं आलेलं आहे प्लायवूड बोर्ड्स आणि लॅमिनेट्स हे सेक्टर जे ते वरती आलेलं आहे. म्हणजे ह्या इथं कुठेतरी त्याच्यामध्ये वाढ जी ती झाली, परंतु बाकीचे सेक्टर जे ते खाली गेले. ठीक आहे. त्याच्यानंतर FNO गेनर्स, FNOचे जे स्टॉक्स आहेत तर त्या स्टॉक्सपैकी सर्वात टॉप गेनर जो आहे तो कोणता आहे हा सम्मान कॅपिटल, नवीनच FNOमध्ये ॲड झालेली कंपनी आहे सम्मान कॅपिटल. त्यानंतर CG पॉवर, RBL बँक हे टॉप गेनर्स होते. त्याच्यानंतर मार्केट ॲडव्हान्सेस पर्सेंट म्हणजे 70% स्टॉक्स जे आहेत ते ॲडव्हान्सेस होते. त्याच्यानंतर हळूहळू ते कमी होत गेलं म्हणजे मार्केट जे ते हळूहळू खाली गेलेलं आहे. ॲडव्हान्सेस आणि डिक्लाइन रेशो असतो त्याच्यापैकी हा ॲडव्हान्सेस किती आहेत 100पैकी किती स्टॉक्स जे ते वरती चालले त्याचा हे पर्सेंटेज आहे. उदाहरणार्थ म्हणजे जेवढ्या स्टॉक्स आहेत त्याच्या पर्सेंटेज वाईज आहेत. त्याच्यानंतर स्टॉक्स नियर 52 वीक आहे. जर समजा एखाद्याची ट्रेडिंग स्ट्रॅटेजी असेल की 52 वीक हायच्या जवळ आलेल्या स्टॉकमध्ये मला इंट्राडे ट्रेड घ्यायचं आहे तर ते या पद्धतीने इथं त्याचं मॉनिटरिंग करू शकता आणि इथं ट्रेड जे ते घेऊ शकता. त्याचं वॉचलिस्टमध्ये ते दिसेल त्याला कोणता स्टॉक्स येतो आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे ऑटो रिफ्रेश जे ते होत नाही आहे, कारण की ऑटो रिफ्रेशसाठी आपल्याला प्रीमियम जो आहे ते चार्टिंगचं सबस्क्रिप्शन घ्यावं लागतं. आपल्याला फ्रीमध्ये हवं असेल तर 5 मिनिट उशिराने आपल्याला माहिती मिळते, परंतु ती पण खात्रीशीर माहिती मिळते आणि आपल्याला पुरेसं ते होतं. तुम्हाला जर कधी तुम्ही एकदम मिनिटा इंट्राडे ट्रेडिंगचे डिसिजन घेताय तर तुम्हाला प्रीमियम सबस्क्रिप्शन घ्यायला काही हरकत नाही, तुम्ही घेऊ शकता. साधारणतः 800 रुपयापर्यंत त्यांचं मंथली पॅक आहे, इयरली पॅकसुद्धा असेल त्यांचा. पॉझिटिव्ह वर्सेस निगेटिव्ह व्हॉल्यूम
हे काय मी पण वापरत नाही, त्याच्यामुळे मला डिटेल माहिती नाही याच्याबद्दल. त्यानंतर स्टॉक्स ॲट डे हाय, हे जे स्टॉक्स आहेत ते डे हायच्या जवळ असलेले स्टॉक्स आहेत. म्हणजे आपण जर समजा 12 वाजता हा स्कॅनर जो आहे तो जर कधी स्कॅन केला किंवा रिफ्रेश केलं या ठिकाणी जाऊन आपण रिफ्रेश करू शकतो. वरती रिफ्रेश पेज केलं, कोणता स्टॉक डे हायला ट्रेड करतोय, म्हणजे हा ईड पॅरी जो स्टॉक आहे तर हा डेचा हाय त्याचा 1134 आहे आणि तो आता सुद्धा 1134ला आहे, म्हणजे तो डे हायला आहे. असंच तुम्ही 12 वाजेला सुद्धा मिळवू शकता की डे हाय असलेले स्टॉक्स जे आहेत ते कोणते आहेत आणि मग त्याच्यामध्ये तुम्हाला काय ट्रेडिंगचं डिसिजन घ्यायचं ते तुम्ही घेऊ शकता. याच्यामध्ये ETFs वगैरे सुद्धा येतात वाटतं. तुम्ही त्याच्यामध्ये एडिट कसं करायचं ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये जे ते सांगणार आहे. डेज व्हॉल्यूम पर्सेंटेज गेन, म्हणजे कोणत्या स्टॉकमध्ये सर्वात जास्त व्हॉल्यूम जे आहे ते आलेलं आहे तर ते स्टॉक्स जे आहेत ह्या ठिकाणी दिसत आहेत. याच्यामध्ये काही ETF सुद्धा आहेत बघा, हे वेल 30 ETF असं गोल्ड ETF वगैरे असेल. व्हॉल्यूम जे आहे ते खूप जास्त आलेले स्टॉक्स आणि ETFs वगैरे सुद्धा याच्यामध्ये दिसत आहे. ठीक आहे. टुडेज व्हॉल्यूम वर्सेस यस्टरडे व्हॉल्यूम, हे पण काहीतरी कंपॅरिझन आहे, मी वापरत नाही. याचं तुम्ही लॉजिक जे ते लावू शकता. हे पण मी वापरत नाही, मलाही नाही माहिती काय कसं वापरायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळे विंगेट्स म्हणजे विभाग जे आहे ते तुमच्या याच्यामध्ये करू शकता. आता उदाहरणार्थ जर सांगायचं झालं तर आता मी माझा एक तुम्हाला बनवून दाखवलेला आहे. तर इंट्राडे शेअर मार्केट मराठी, समजा मी इंट्राडे ट्रेडिंग करत असेल तर मला कोणते कोणते लागतील तर ते मी या ठिकाणी बनवलेले आहेत. सेक्टर ॲडव्हान्सेस, याच्यामध्ये बघा हे सेक्टर ॲडव्हान्सेस मी टाकलेले आहे. त्याच्यानंतर टॉप गेनर्स कोणते आहेत FNO पैकी, तर ते टॉप गेनर्स हे बघा या ठिकाणी आहेत टॉप गेनर्स FNO पैकी. आणि टॉप लुजर्स कोणते आहेत तर ते सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. हे बघा या ठिकाणी टॉप लुजर्स. आता हे खरोखर ही जी माहिती आहे आपल्याला रिलायबल आहे का तर ते आपल्याला चेक करायचं असेल, फक्त एकदा आपण चेक करूयात. आता ह्या ठिकाणी मी NSEच्या वेबसाईटवर आलेलो आहे. सिक्युरिटीज इन FNO मी ओपन केलेलं आहे पेज. त्याच्यामध्ये बघा FNO मधले टॉप लुजर जे आहे ते ह्या ठिकाणी आहे -3.6% BSE M&M नुआमा. ठीक आहे, इथं पण तेच आहेत का बघा, टॉप लुजर्स BSE M&M नुआमा एंजल वन अशाच पद्धतीने आहेत. ठीक आहे, के फिनटेक एंजल वन हे सगळे आहेत. त्याच्यानंतर टॉप गेनर्समध्ये कोणते, सम्मान कॅपिटल CG पॉवर RBL बँक कॉलपोल हेच आहेत का, सम्मान कॅपिटल CG पॉवर RBL बँक कॉलपोल. ठीक आहे, हेच आहेत. म्हणजे हे आपले विंगेट जे ते बरोबर आहे. तुम्ही याचा लेआउट जो तो बदलू पण शकता. ठीक आहे, या ठिकाणी तुम्ही एडिट करू शकता व्ह्यू. तुम्हाला जर समजा याचा व्ह्यू जो आहे तो वेगळा हवा असेल तर ते तुम्ही बदलू शकता. कॉलम्स वेगळे हवे असतील तर ते बदलू शकता. टेबल फॉर्ममध्ये पाहिजे असेल, हे बघा टेबल फॉर्ममध्ये अशा पद्धतीने आलेलं आहे. बार चार्टमध्ये असं आहे. पाय चार्टमध्ये तुम्हाला हवं असेल तर पाय चार्टमध्ये सुद्धा तुम्ही लावू शकता. पाय चार्टमध्ये लावून दाखवूयात आपण. सबमिट. हे बघा आता हा पाय चार्टमध्ये आलेला आहे. प्लायवूड सर्वात पहिले आहे, क्विक सर्व्हिस रेस्टॉरंट्स हे दुसऱ्या नंबरचं आहे, एरोस्पेस अँड डिफेन्स हे तिसऱ्या नंबरचं आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही हे चेंजेस जे आहेत ते करू शकता. ही सगळी सुविधा जी ती आपल्याला चार्टिंगने प्रोव्हाइड केलेली आहे. कुठल्याही प्रकारचं पेड प्रमोशन नाही आहे या व्हिडिओमध्ये आणि कुठल्याही प्रकारची क्विक मनी स्कीमसाठी हा व्हिडिओ बनवलेला नाही. केवळ एज्युकेशनल पर्पजसाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. आणि कुठल्याही प्रकारे जे स्टॉक्स आपण डिस्कस केले त्याच्यामध्ये बाय किंवा सेल करण्याचं रेकमेंडेशन मी देत नाही किंवा मी स्वतः सुद्धा बाय किंवा सेल करत नाही आहे. आपण आणखीन जे व्हिडिओज बनवलेले आहेत, जे चार्टिंग स्कॅनर बनवलेले आहेत, तर ते स्कॅनर्स आपल्याला आपल्या स्पेशल विंगेटमध्ये किंवा स्पेशल डॅशबोर्ड त्याचा कसा तयार करता येईल. आता हे एक स्कॅनर जे आहे ते मी इथे एक डॅशबोर्ड बनवलेला आहे 50 SMA ट्रॅकर. कोणते स्टॉक जे ते 50 SMAच्या जवळ आलेले आहेत तर ते मी या ठिकाणी काढून ठेवलेले आहेत. आणि त्याच्यापैकी कोणते स्टॉक्सला 5 मिनिटाच्या कॅन्डलमध्ये ब्रेकआउट आलेला आहे, व्हॉल्यूम ब्रेकआउट आलेला आहे, SMA व्हॉल्यूमपेक्षा जास्त व्हॉल्यूम जे ते ब्रेकआउट झालेलं आहे, म्हणजे याच्यामध्ये मी लगेच ट्रेडिंगचा डिसिजन घेऊ शकतो. म्हणजे बाय करायचं का सेल करायचं हा वेगळा विषय आहे. मला स्विंग ट्रेडिंग करायचं का इंट्राडे करायचं तो पण विषय वेगळा आहे. त्याच्यासाठी तुम्ही कस्टमाइज करू शकता. या ठिकाणी फिल्टर्स जाऊन जे ते फिल्टर्स कस्टमाइज करू शकता तुम्ही, तर तो विषय वेगळा आहे. परंतु सोयीसाठी म्हणजे सिंपल हा एक डॅशबोर्ड मी बनवलेला आहे. तुम्हाला जर समजा 20 मुव्हिंग ॲव्हरेजचं ट्रॅकर करायचं असेल किंवा RSIचं ट्रॅकर करायचं असेल तर तुम्ही तशा पद्धतीचे फिल्टर्स ॲड करून ट्रॅकचे ते करू शकतात स्टॉक्स आणि तुमचं ट्रेडिंग जे ते सोपं करू शकता. चार्टिंगची हीच वैशिष्ट्य आहे की ते आपल्याला स्टॉक स्क्रीनर जे ते खूप सोप्या पद्धतीने करून देत असतं. आणखी तुम्हाला जर समजा तुम्ही स्विंग ट्रेडर असाल किंवा पोझिशनल ट्रेडर असाल तर तुम्हाला लॉंग टर्मचं तर तुम्हाला फंडामेंटल ॲनालिसिसचं सुद्धा एखादं विंगेट जे ते ॲड करता येऊ शकतं. याच्यामध्ये तुम्ही फंडामेंटल ॲनालिसिसचं वेगळं डॅशबोर्ड जो तो बनवू शकता. हे बघा टॉप डॅशबोर्ड्समध्ये आहे का फंडामेंटलचं, आपण ते बघूयात. ही कोणीतरी व्हॉल्यूम ॲक्शनचं बनवलेलं आहे फक्त. आता हे प्रत्येक ज्या गोष्टी आहेत त्या प्रत्येक बरोबरच असतील याची गॅरंटी नाही आहे मला पण. आणि ज्यांनी ते बनवलेलं आहे त्यालाच ते माहिती असेल किंवा त्याचे जे फॉलोअर्स असतील तर त्याला ते माहिती असेल की हे नेमकं काय आहे. तर 5 मिनिट व्हॉल्यूम इन्क्रीज, हे बघा आता हे 5 मिनिटामध्ये व्हॉल्यूम कुठे जास्त, डेली व्हॉल्यूम इन्क्रीज, डेली व्हॉल्यूम कोणत्या स्टॉक्समध्ये जास्त व्हॉल्यूम आहे तर त्याच्याबद्दल हे डॅशबोर्ड जो त्यांनी तयार केलेला आहे. सेक्टरमध्ये पण आहे. अशा पद्धतीने त्यांनी ते बनवलेलं आहे. तर तुम्हाला आणखी याच्यावर डिटेल व्हिडिओ हवे असतील
तर व्हिडिओच्या खाली कॉमेंट करा चार्टिंग ॲटलास. आपण आणखी डिटेल आणि तुमच्या सोयीनुसार कसे डॅशबोर्ड तयार करता येतील याच्याबद्दल तुम्हाला चांगली माहिती जी ती दिली जाईल. त्यासाठी व्हिडिओला लाईक करा मित्रांनो, शेअर करा. तुमच्या जवळच्या शेअर मार्केट शिकणाऱ्या मित्रांच्या ग्रुपमध्ये हा व्हिडिओ जो आहे तो शेअर करा. अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. इंस्टाग्रामवर आपण छोटे छोटे रील्स तयार करतोय, ते सुद्धा तुम्हाला खूप उपयोगी ठरतील. तर इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करा मित्रांनो. धन्यवाद.